शुभविवाह या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता भूमीचा महाजनांच्या घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश झालेला आहे आणि आकाशने पुन्हा एकदा भूमीच्या हातामध्ये महाजनांची सगळी सूत्र सोपवत महाजनांच्या मोठ्या सुनेचा मान रागिणीच्या नाकावर टिचून भूमीलाच दिलेला आहे। 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी प्रशांत सोबत बोलत असते। भूमी प्रशांतला सांगत असते, बाळा तू काळजी करू नकोस, कारण इकडे ना सगळं व्यवस्थित आहे, बाबा बरे आहेत, सगळं काही ठीक आहे। आणि हे बघ, मी ना मानसीला फोन केलेला आहे, मानसी तोपर्यंत आता इकडे येतच असेल। आकाश आणि मानसी निघालेत आणि हे बघ, तू तुझ्या कामावरती तुझ्या अभ्यासावरती सगळीकडे कॉन्सन्ट्रेट कर, सध्या इकडे काहीही लक्ष देऊ नको। इकडे आम्ही सगळेजण काळजी घेण्यासाठी सगळेजण आहोत, त्यामुळे तू इथली काही काळजी करू नकोस असं म्हणत इकडे आता भूमी प्रशांतला समजावून सांगते आणि ती सांगते की मी तुला वेळोवेळी अपडेट देईन, मी तुला वेळोवेळी सांगेन की इकडे काय घडतंय, तासातासाने तुला फोन करेन, पण तू इकडे येण्याच्या भानगडीत पडू नको, बाबा व्यवस्थित आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी बाबांकडे येते आणि बाबा का बरं तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। यावरती बाबा म्हणतात, भूमी मला तुला कोणी काही बोललं ना तर अजिबात आवडत। भूमी म्हणते, तुम्हाला आईचा स्वभाव माहिती आहे ना, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आईच्या बोलण्याचा विचार करू नका, कारण ना ती तसंच बोलते असं म्हटल्यावरती इकडे आता बाबा म्हणतात, तू या घरासाठी या कुटुंबासाठी किती खस्ता खाल्ल्यास भूमी मला माहिती आहे ना, आणि तरी सुद्धा तुला या लोकांनी हे असं बोलावं मला अजिबात आवडत नाहीये आणि म्हणून मला हे सगळं सहनच होत नाही असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते, तुम्हाला आईचा स्वभाव माहिती आहे, ती न तिच्या मनात येईल ते पटकन काहीही बोलून मोकळी होते, त्यामुळे तुम्ही तिचा अजिबात विचार करू नका आणि कोणाच्याही बोलण्याचा विचार न करता स्वतःची तब्येत सांभाळा। यावरती आता इकडे माधवराव म्हणतात, या घरासाठी या कुटुंबासाठी तू जे काही केलेस ना त्याचा या लोकांना विसर पडलेला आहे, ही लोक ते सगळ्या गोष्टी विसरून गेलेत आणि तुझ्या बाबतीत शिव्या शाप देणाऱ्या व्यक्तीला मी कसं काय माफ करू। भूमी सांगते, बाबा आत्ता सध्या तुमच्या आधाराची मला गरज आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये बरं होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही इकडे कोणतीही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका। बाबा म्हणतात, भूमी खरंच बाळा तुझ्या आयुष्यामध्ये सगळं तुझं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे आणि त्यामुळे माझे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असणार आहेत असं म्हणत भूमीचे बाबा आता भूमीचा हात हाताशी घेतात आणि तिला कवटाळतात। भूमीला खूप वाईट वाटत असतं। तोपर्यंत भूमी विचार करत असते, अजून आता मानसी आणि आकाश का नाही बरं आलाय। तितक्यात मानसीचा कॉल येतो आणि मानसी सांगते, ताई अगं आम्ही नाही येऊ शकत। यावरती भूमी म्हणते, मनू काय झालंय। यावरती आता मानसी सांगायला लागते, अगं आम्ही यायला निघालेलो, म्हणजे मी आकाश भाऊजींना सांगितलं सुद्धा आणि आम्ही दोघं जण यायला निघालो त्यावेळेला मध्येच केशव गुरुजींचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की उद्यापर्यंत महाजनांच्या घरामध्ये बाहेर कुणी पडायचंच नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी सांगते, मला माहिती आहे हे सगळं रागिणीचंच कारस्थान आहे, तिला वाटतच नाहीये की या सगळ्यामध्ये आम्ही दोघं जण भेटावं। म्हणजे कसं होईल माहितीये का, आम्ही दोघं जण भेटलो ना की आम्ही दोघं जण एकमेकांशी बोलू, आमच्यातले गैरसमज दूर होतील आणि कदाचित पुन्हा आम्ही एकत्र येऊ असं कदाचित तिला वाटत असेल, म्हणूनच या सगळ्यामध्ये तिने हे नाटक केलंय। यावरती मानसी म्हणते, हो ग ताई मला सुद्धा ते कळतंय, पण मला काही बोलताच नाही ग आलं, म्हणजे यांच्या पुढे काय बोलणार आहे मी। यावरती भूमी म्हणते, ठीक आहे मनू नको तू काळजी करूस, मी इथे आहे बाबांची काळजी घ्यायला। यावरती मानसी म्हणते, ताई काही लागलं तर तू मला कॉल कर असं म्हटल्यावरती भूमी फोन ठेवते आणि माधवराव म्हणतात, काय ग काय झालं। यावरती आता मात्र इकडे भूमी सांगायला लागते, काही नाही बाबा, मनूचा फोन आलेला, त्यांना यायला जमणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे बाबांना पण खूपच वाईट वाटतं, कारण जर का इकडे आकाशराव आले असते तर बरं झालं असतं असं म्हणत माधवराव गप्पच बसतात आणि आपल्या पडलेल्या भूमीचा चेहरा बघत तिच्या डोक्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवतात आणि आता बाळा नको तू त्रास करून घेऊस,
सगळं काही ठीक होईल असं तिला म्हणवतात. भूमी सुद्धा आपल्या मनाचा निश्चय करते आणि तोपर्यंत रागिणीचा तिला कॉल येतो. रागिणीचा कॉल आल्यावरती भूमी म्हणते बोला. रागिणी पटवर्धन. रागिणी म्हणते काय झालं? प्रत्येक डाव तुझे आता फेल होत चाललेले आहेत ना. म्हणजे काय आहे ना भूमी, तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझा प्रत्येक डाव हा असाच फेल होत राहणार आहे. कारण या सगळ्यामध्ये मी आहे ना तुझ्या राशीला लागेल शुक्ल काष्ट. यावरती भूमी म्हणते तुम्ही कितीही कुरघोड्या केल्यात ना तरी सुद्धा अजून काही बिघडलं नाहीये. यावरती रागिणी म्हणते कसं बिघडलं नाही? अगं आज वसुबारस. आजचा दिवा ज्या सुनेच्या हातून लागणार आहे ना त्या सुनेला या घराचा सगळा मान मिळालेला आहे. आणि आता तर तू या घरात नाहीच आहेस ना. तू या घरामध्ये नाहीस. त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता काही मानपान मिळणारच नाहीये. सगळा जो काही मानपान आहे ना तो मानपान मिळणार पौर्णिमाला आणि तू काहीही करू शकणार नाहीयेस. यावरती भूमी म्हणते का? तुम्ही विजयादशमीचं विसरलात का माझं चॅलेंज? म्हणजे तुम्ही दसऱ्याच्या वेळेला पण हेच म्हटलं होतात की काहीही झालं तरी तुला या घरातून मी बाहेर काढेन. पण बघितलंत ना विजयादशमीला कशी सिच्युएशन पलटली होती. त्यामुळे आत्ता सुद्धा सिच्युएशन पलटी मारेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि विसरू नका. विजयादशमीची जी स्थिती होती ना ती स्थिती आत्ता असणार आहे आणि मी बाजी पलटणार आहे असं म्हणत भूमी आता रागिणीला चॅलेंज देते. इकडे तोपर्यंत रागिणी विचार करते इतका कॉन्फिडन्स हिच्यामध्ये येतो तरी कुठून? हा कॉन्फिडन्स कसा आला? आता भूमीला इकडे रागिणी विचार करत बसते. नक्कीच हिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग चाललेलं आहे. इकडे बाबा सांगतात भूमी किती ग तुझ्या मागे हे असे त्रास? ही असली कुरघोडी करणारी ही बाई ही अशी तुझ्या पाठीशी लागलेली आहे. यावरती भूमी म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका. या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना. मला कोणाकोणाची गरज नाहीये असं म्हणत भूमी आपल्या बाबांच्या जवळ रडायला लागते आणि बाबा तिला समजवतात. रागिणी चिडलेली असते. कुठच्या जोरावरती ही इतका कॉन्फिडन्स करत होती मलाच काही कळत नाहीये. का हिला इतका माज आला होता? काय नक्की हिच्या मनात आहे? हिला अजून काही मिळेल का? विजयादशमी सारखं काहीतरी कुरघोडी करेल का? रागिणी कुठेतरी हादरलेली असते. पण अजूनही भूमीचा प्लॅन काय आहे किंवा भूमी आपल्यासोबत काय करणार आहे याची बिलकुल कल्पना रागिणीला नसते. तोपर्यंत इकडे आता आकाश देवाच्या इथे असतो. त्यावेळेला इकडे रागिणी विचार करत असते की झालं याला आली असेल ह्याच्या बायकोची आणि न झालेल्या पोराची आठवण. त्याच वेळेला इकडे आता आजी सांगायला लागते वसुबारस म्हणजे हा सण आहे ना एका मातेचा आणि एका बाळाचा सण असतो. आकाश खूप भावूक होतो. रागिणी विचार करते कशाला सारखा हा विषय काढतात मलाच कळत नाहीये. या आकाशला त्याच्या भूमीची आणि बाळाची आठवण यायला. मग इकडे रागिणी नाटक करत आकाश समोर येते. आकाश बाळा म्हणजे या सगळ्यामध्ये तुला भूमीची आठवण येणं साहजिक आहे. मला काय वाटतं माहितीये का? आता आपण एक काम करूया. आपण न भूमीला आणायला जाऊया. आजच्या दिवसाला भूमी इकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे या दिवसाला भूमीच्याच हातून आता इकडे आपण हे सगळे विधी करूया. म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये चल भूमीला आणायला जाऊया असं म्हणत ती आता आकाशला बोलायला लागते. आकाश म्हणतो नाही म्हणजे आपण ना आत्ता तरी भूमीला आणायला नको जाऊया. कारण किती काही झालं ना तरी आता तिकडे भूमी एकटीच आहे आणि भूमीला या सगळ्यामध्ये बाबांच्या सोबत राहावं लागणार आहे. तिकडे प्रशांत पण नाहीये आणि मी सुद्धा जाऊ शकत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला इकडेच थांबावं लागेल. मी भूमीला आणायला जाऊ शकत नाही. रागिणी म्हणते आकाश बाळा ऐक ना. पण आकाश रागिणीचं काही ऐकत नाही. झालं रागिणीला तेच हवं असतं. मग रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र पौर्णिमाकडे येते. पौर्णिमाकडे आल्यावरती रागिणी तिला बोलायला लागते पौर्णिमा म्हणजे आता या घरच्या मोठ्या सुनेचा मान तुला मिळत आहे. तू या सगळ्यामध्ये घरचा पहिला दिवा लावशील ना. हा दिवा लावल्यावरती मग तुला या सगळ्यामध्ये आता अंगणातला दिवा लावून मग घरामधले सगळे दिवे लावून सगळे विधी आता तुला तुझ्या ह्यानेच करायचे आहेत असं म्हणत रागिणी पौर्णिमाला सगळे अधिकार देते. पौर्णिमा भलतीच खुश होते. खुश झालेली पौर्णिमा आता मात्र लगेचच भूमीवरती कुरघोडी करत आपणच कसा मान मिळवणार हे आता प्रयत्न करत असते बघण्याचा. तोपर्यंत आता मात्र
भूमी इकडे हॉस्पिटलमधून निघालेली असते। आता भूमी तिच्या बाबांच्या घरी जात असताना जो रस्ता तिकडून जात असतो त्या रस्त्यावरती महाजनांचं घर असतं। तोपर्यंत पौर्णिमा मोठ्या टेचामध्ये आता इकडे घरामधला पहिला दिवा म्हणजे अंगणातला पहिला दिवा लावण्यासाठी निघालेली असते। काडीपेटी आणि आता मेणबत्ती घेऊन ती निघते आणि बाहेर पडताना टेचात विचार करते, बरं झालं भूमीताई तू या घरामधून कायमची निघून गेलीस, ते या घरामधून तू निघून गेल्यामुळे आज मला हा मान पान मिळत आहे। आज या सगळ्यामध्ये हा मान माझा मी मिळवून राहणारच असं म्हणत इकडे आता रागिणीच्या सांगण्यानुसार ती मान घेण्यासाठी निघालेली असते। तोपर्यंत इकडे आता लाईट्स ऑफ होतात। सगळ्या लाईट्स ऑफ झाल्यावरती सगळ्यांना जरा टेन्शन येतं। इकडे आकाशच्या डोक्यामध्ये अजूनही भूमी येईल का, भूमी खरंच येईल का परत, हा विचार सतत येत असतो। आणि भूमी ये ना, आज तू आणि आपलं बाळ या सगळ्यांनी आपल्या इथे राहावं अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे तू इकडे ये असा विचार तो करत असतो। फायनली आता अंगणामधला दिवा लावण्यासाठी ज्यावेळेला पौर्णिमा येते त्यावेळेला लाईट्स गेल्यामुळे खूप मोठा धमाकाच घडतो। आकाशच्या जे मनामध्ये असतं तेच आता घडणार असतं। इकडे भूमी चाललेली असते, भूमीची रिक्षा बंद पडते आणि रिक्षा बंद पडल्यामुळे भूमी उतरते आणि अंगणामधला दिवा लावण्यासाठी पुढे येते। सगळीकडे लाईट्स ऑफ असतात आणि त्याच वेळेला पौर्णिमाच्या हातातून काडीपेटी खाली पडते। काडीपेटी खाली पडल्यावरती इकडे आता पौर्णिमा काडीपेटी शोधत असेपर्यंत भूमीने दिवा लावलेला असतो। भूमीने दिवा लावल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमाला खूपच राग येतो। आजी म्हणते, घरच्या लक्ष्मीने घरचा दिवा लावलेला आहे, शेवटी नियतीने आपल्याच भूमीला तो मान दिलेला आहे। आता यापुढे घरातले सगळे विधी आपली भूमी आपल्या हातानेच करणार असं म्हणत आजीने फायनल वर्डिक्ट दिलेलं असतं। मग आता इकडे सगळेजण भूमीकडे पाहतात, रागिणीचा तिळपापड होतो, दरवेळेला कशीही मजल मारते, दरवेळेला कशीही कडमडायला समोर येते, काही कळतच नाहीये असं म्हणत रागिणी चिडते। तोपर्यंत आता मात्र इकडे पौर्णिमा म्हणते, काय ग, तुला समजलं असेल की मला हा सगळा अधिकार मिळतोय आणि ते तुला बघवलं नसेल म्हणून तू इकडे आलेली आहेस ना, माझा मान पान माझा सन्मान हे घेण्यासाठी तू आलेली आहेस ना, मला सगळं माहिती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी म्हणते, काय बोलतेस तू, त्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते, मग काय, त्यावरती मानसी म्हणते, अगं काय बोलतेस तू, अगं ताई या घरची मोठी सून आहे, तिचा मान तिच्या जवळच आहे, तिचा मान कोणी नाहीही राहून घेऊ शकत। पौर्णिमा म्हणते, पण गेली होती ना ती घर सोडून। यावरती आता इकडे भूमी सांगते, हे बघ पौर्णिमा, मला तुमचं काय ठरलंय, तुम्ही काय ठरवलं याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये, पण मी हॉस्पिटलमधून घरी चालले होते, ज्या वेळेला मी हॉस्पिटलमधून घरी चालले होते त्यावेळेला मला दिसलं की आपल्या घराचे लाईट्स ऑफ झालेले आहेत आणि लाईट्स नाही आहेत, इकडे पणत्या पण नव्हत्या लावलेल्या, त्यामुळे माझं घर मी अंधारात पाहू शकत नाही आणि याच कारणासाठी मी तिकडून चालले होते। मी ज्या वेळेला तिकडून चालले होते त्याच वेळेला मला आपलं घर अंधारात दिसल्यामुळे मी तिकडे आले, तुझ्या हातून ती माचीस ऑलरेडी पडलेली होती, मला तिकडे माचीस हाताला लागली आणि मी घर अंधारात नको म्हणून पहिला दिवा लावला, मला याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं, माझं घर मी अंधारात ठेवू शकत नाही। यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते, तुझं घर, अगं तुझं घर सोडून तू निघून गेली होतीस ना। भूमी सांगते, माझ्या तत्वांसाठी मी माझं घर सोडून निघून गेले होते म्हणून मी संबंध तोडलेले नाहीयेत, माझी नाती मी अजूनही जपती आहे असं म्हणत भूमी आकाशकडे पाहत असते। पौर्णिमा म्हणते, काही नाही, ही सगळी तुझी नाटकं आहेत, मला या घरातला मान मिळू नये, मी या घरामध्ये तुझा मान घेऊ नये म्हणून तू हे सगळं केलेलं आहेस ना असं म्हणत पौर्णिमा अजूनही आता भूमीवरती खूप चिडलेली असते। आता या दोघींचं भांडण चाललेलं बघून आजी किंवा आता पौर्णिमा जे काही भूमीला बोलते ते बघून आजीला खूप राग येतो। आजी या सगळ्यामध्ये आता मध्ये पडते आणि आजी म्हणते, काय चाललंय पौर्णिमा तुझं, अगं नियतीच्या जे मनात आहे तेच घडलेलं आहे, तुझं पौर्णिमा अति चाललंय। भूमी हे घर सोडून निघून गेली असली तरी या घराशी तिचं नातं नाही तुटत, त्यामुळे आज जर का भूमीच्या हातून हा दिवा लागलाय तर महाजनांच्या परंपरेनुसार हा दिवा भूमीच यापुढे लावणार आणि 4 दिवस भूमीला इथेच राहावं लागणार
आजीने युक्तीच केलेली असते. आजी म्हणते, भूमी तुला 4 दिवस इथे राहायला लागेल, दिवाळीचे सगळे विधी तुला करावे लागतील आणि त्याशिवाय या घरातून तुला जाताच येणार नाही, असं म्हणत आजीने बरोबर भूमीला 4 दिवस थांबण्यासाठी खूप मोठी आता गोष्ट केलेली असते. आणि या सगळ्यामुळे आजी आता इकडे भूमीला थांबवते. त्यावरती आता इकडे भूमी म्हणायला लागते, आजी तुम्ही म्हणताय खरं, पण खरंच मला आता हे जमणार नाहीये, म्हणजे मी इथे नाही राहू शकत. आजी म्हणते, हे बघ, मी तुला माझं सांगण्याचं काम केलेलं आहे आणि माझं सांगण्याचं काम केल्यामुळे तू आता इकडे तू जायचं की नाही हे तू ठरव आणि यापुढे निर्णय तुझा असेल. मी जे काही आहे ते सांगण्याचं काम केलंय, पण मला असं वाटतं जर आजचा दिवा तुझ्या हातून लागलेला आहे आणि त्यामुळे हे विधी तू नाही केलेस तर घराचा जी परंपरा आहे ती मोडेल. बघ तू आता काय करायचं, असं म्हणत आजीने तिला धर्मसंकटात टाकलेलं असतं. कारण या सगळ्यामध्ये भूमी घराची परंपरा आणि हे तर काही मोडणारच नसते. त्यामुळे आता इकडे सगळ्यांचाच हिरमोड होतो, कारण भूमीचा घरप्रवेश झालेला असतो. आता ही गोष्ट पौर्णिमाला खटकते आणि आता पौर्णिमाला खटकल्यावरती ती मात्र लगेचच तनतन करत निघून जाते. भूमी आता विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा इकडे आता आपल्याला थांबायलाच पाहिजे. आणि आता मग भूमी थांबते. तोपर्यंत रागिणीने सगळं निरांबरीपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि निरांबरी खूप चिडते आणि ती म्हणते, तू मुद्दाम हे सगळं केलंस ना, माझ्या मुलीचा मान तू काढून घेतलास. तू माझ्या मुलीचा मान काढून तुझा मान कधीही तुला आयुष्यामध्ये परत मिळणार नाही, तुझे सगळे हक्क हिरावले जातील, असे शिव्याशाप द्यायला ती सुरुवात करते. मग तिकडे आकाश येतो आणि खबरदार, भूमीबद्दल एक शब्द बोलाल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. म्हणजे किती काही झालं तरी भूमीच या घरची सून आहे, महाजनांची मोठ्या सुमेचे तिला सगळे मान मिळणार आणि तुम्ही तिला हे असं बोलू शकत नाही, असं म्हणत तो भूमीची बाजू अगदी ठामपणे घेतो. भूमीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग मात्र तो आपल्या रूममध्ये धावत पळत येतो, जेणेकरून भूमीसोबत बोलता येईल, भूमीला भेटता येईल. पण त्याच वेळेला इकडे आता तो मानसीला म्हणतो, भूमी कुठे आहे? तर मानसी सांगते, भूमीताई गेस्ट रूममध्ये गेले. आता भूमी गेस्ट रूममध्ये गेल्यामुळे आकाशला खूप वाईट वाटलं असतं. आकाश भूमीला गेस्ट रूममधून कसं आणणार, कसं मनवणार, पाहणं रंजक ठरणार.